Good morning, student. Welcome to e-learning program. इन लास्ट पिरियड मध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन जो आहे त्यामध्ये एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं, त्यामध्ये जे होमोजिनियस इक्वेशन जे आहे फोर्थ थर्ड मेथड जे आहे ते आपण पाहिलेली. आता पुढचा जो ॲप्लिकेशनचा जो भाग आहे, ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, तो जो भाग आहे तो आपण या पिरियडला पाहूया. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. एखादी सिटी असेल, त्या सिटीचं पॉप्युलेशन असेल किंवा एखादं कल्चर असेल, त्यामध्ये नंबर ऑफ बॅक्टेरिया असेल, त्याची ग्रोथ असेल, अशा टाईपचे जर जे सिटीचं पॉप्युलेशन असेल किंवा कल्चरमध्ये नंबर ऑफ बॅक्टेरिया असेल, अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत पाहूया आपण त्यावरती. It is known that the population of a city or country, the number of bacteria in culture increases, that is growth, with time. If the population P increases at time t, then rate of change of P is generally proportional to the population present at that time. आपण जर सुरुवातीला म्हणलं पॉप्युलेशन पी आहे, इन्क्रीजेस ॲट टाइम टी, then rate of change of P is generally proportional to the population present at that time. That is, हेच कसं लिहिता येईल तर dp by dt is directly proportional to P. Therefore, dp upon dt is equal to k into P, where k जो आहे तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार आहे आणि विच इज ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री. मग अशा टाईपचं फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं. मग त्याचं व्हेरिएबल सेपरेशन घेतलं. व्हेरिएबल सेपरेशन इज डी पी अपॉन पी इज इक्वल टू के इंटू डी टी. दोन्ही साईडचं इंटिग्रेशन अप्लाय केलं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. Therefore, integration dp upon p is equal to integration k into dt. Therefore, log of p is equal to k into t plus c. हे झालं सोल्युशन. Therefore, p is equal to log जर कॅन्सल करायचं असेल तर राईट साईड एक्सपोनेन्शियल मध्ये घ्यायची. e raised to kt plus c. हेच e raised to kt plus c कसं लिहिता येईल, e raised to kt into e raised to c is equal to a into e raised to kt, where a म्हणजेच काय ते e raised to c. This gives the population at any time t. This gives the population at any time t. अशा टाईपचे एक्झाम्पल पाहूया आपण पुढे. एक्सरसाइज आहे 6.6. In certain culture of bacteria, the rate of increase proportional to the number present. If it is found that the number double in 4 hours, find the number of times the bacteria are increased in 12 hours. असा वर्डिंग मध्ये प्रॉब्लेम आपल्याला दिला जाईल. 4 मार्क्ससाठी अशा टाईपचे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. मग सुरुवातीला काय करायचं, आता नंबर ऑफ बॅक्टेरिया आहे, मग सुरुवातीला मेन्शन करायचं. सपोज लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन कल्चर ॲट टाइम टी. एक्स काय म्हटलं, नंबर ऑफ बॅक्टेरिया इन अ कल्चर ॲट टाइम टी. देन dx upon dt is a rate of change of bacteria in a culture and which is proportional to the number of bacteria present in it, present at that time. That is, dx upon dt is directly proportional to x. Therefore,
dx upon dt is equal to k into x, where k is proportionality constant and which is greater than 0. हे झालं फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन, which is differential equation. Therefore, variable separation is dx upon x is equal to k into dt. व्हेरिएबल सेपरेशन घेतलं. व्हेरिएबल सेपरेशन घेतल्यानंतर काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. देअरफॉर इंटिग्रेशन dx upon x is equal to इंटिग्रेशन k into dt. k कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेरल्या. मग लेफ्ट साइडचं इंटिग्रल आहे लॉग ऑफ x इज इक्वल टू k इंटू टी, डी टीचं इंटिग्रल t आणि पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. आता सुरुवातीला इनिशियल वेन टाइम t इज इक्वल टू 0 असताना, सुरुवातीला टाइम t इक्वल टू 0 असताना नंबर ऑफ बॅक्टेरिया जे आहेत कल्चरमध्ये ते आपण सपोज x इज इक्वल टू x0 म्हटलं. मग देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स t इक्वल टू 0 ठेवायचं, x इक्वल टू x0 ठेवायचं. देअरफॉर c इज इक्वल टू लॉग ऑफ x0. आता c ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली. देअरफॉर इक्वेशन 1 विल बी लॉग ऑफ x इज इक्वल टू kt प्लस लॉग x0. आता ही लॉग x0 ची लेफ्ट साइडला घेतली तर लॉग x मायनस लॉग x0 इज इक्वल टू kt. लॉगरिथम प्रॉपर्टी अप्लाय केली, लॉग a मायनस लॉग b इज इक्वल टू लॉग ऑफ a अपॉन b. देअरफॉर लॉग ऑफ x अपॉन x0 इज इक्वल टू kt. याला इक्वेशन नंबर लिहायचा सेकंड. आता पुढे दिलेले, इट इज फाउंड दॅट द नंबर डबल इन 4 hours. When t is equal to 4 hours, then number of bacteria doubles, which is x is equal to 2 times x0. सुरुवातीचे आपण म्हटलं इनिशियल असताना x0 आहे, मग डबल म्हणजे 2x0. देअरफॉर इक्वेशन 2 मध्ये ठेवली व्हॅल्यू. देअरफॉर लॉग ऑफ 2x0 अपॉन x0 इज इक्वल टू 4k. x0 कॅन्सल होईल, यावरून k ची व्हॅल्यू येईल 1 अपॉन 4 इंटू लॉग 2. आता k ची व्हॅल्यू जी आहे इक्वेशन 1 2 मध्ये ठेवली. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स लॉग ऑफ x अपॉन x0 इज इक्वल टू t अपॉन 4 इंटू लॉग 2. आता पुढे अगेन दिलेले, फाइंड द नंबर ऑफ टाइम्स the bacteria are increased in 12 hours. When t is equal to 12 hours, त्यावेळेस नंबर ऑफ टाइम्स ऑफ द बॅक्टेरिया आपल्याला काय फाइंड करायचं, इनक्रीज. मग t इक्वल टू 12 ठेवा याच्यामध्ये. मग देअरफॉर लॉग ऑफ x अपॉन x0 इज इक्वल टू 12 अपॉन 4 इंटू लॉग 2. देअरफॉर log of x upon x0 is equal to 3 into log 2. जो लॉगचा जो कोएफिशियंट आहे तो 2 चा काय होईल, पॉवर होईल लॉगरिथम प्रॉपर्टीनुसार. log of x upon x0 is equal to log of 2 raised to 3 आणि 2 raised to 3 ची व्हॅल्यू 8. दोन्ही साइडचे लॉग कॅन्सल केलं किंवा log of x upon x0 is equal to log of 8. दोन्ही साइडचं लॉगरिथम कॅन्सल केलं तर x अपॉन x0 इज इक्वल टू 8. देअरफॉर x इज इक्वल टू 8 टाइम्स x0. हेच काय आहे, दॅट इज द नंबर ऑफ बॅक्टेरिया इज 8 टाइम्स द ओरिजिनल नंबर किंवा ओरिजिनल नंबर ऑफ बॅक्टेरिया. असं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी 4 मार्कसाठी विचारू शकतात आणि बऱ्याच वेळेस विचारले नाही. तर पुढचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. इफ द पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री डबल इन 60 years, in how many years will it be triple under the assumption that the rate of increase is proportional to the number of inhabitants? आपल्याला काय हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आत्ताच्या परीक्षेला हा प्रॉब्लेम किती 4 मार्कसाठी विचारलेला होता पहा. आणि दिलेलं गिवन आहे लॉग 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.6912
आणि log 3 ची व्हॅल्यू दिलेली 1.0986. मग काय करायचं, सुरुवातीला पॉप्युलेशन म्हटलं की पी म्हणायचं, नंबर ऑफ बॅक्टेरिया असेल तर एक्स म्हणा, मग मेन्शन करायचं लेट पी बी दी नंबर ऑफ पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री ॲट टाइम टी. दे dp upon dt is a rate of change of population. dp upon dt म्हणजेच काय, is a rate of change of population which is directly proportional to the number of population at that time. That is, dp upon dt is directly proportional to p. Therefore, dp upon dt is equal to k into p, where k is a proportionality constant आणि which is greater than 0. आता हे झालं डिफरन्शियल इक्वेशन झालं, which is डिफरन्शियल इक्वेशन. फर्स्ट ऑर्डर फर्स्ट डिग्री डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे, मग याचे व्हेरिएबल सेपरेशन फॉर्म घ्यायचं. देअरफॉर व्हेरिएबल सेपरेशन इज dp upon p is equal to k into dt. Therefore, integrating on both sides. Therefore, integration dp upon p is equal to integration k into dt. त्यानंतर लेफ्ट साइडचं इंटिग्रल log p is equal to k into t plus c. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. आता पुढे दिलेलं आहे इफ द पॉप, सुरुवातीला इनिशियल लिहायचं, इनिशियली वेन टी इज इक्वल टू 0 इयर, त्यावेळेस सुरुवातीचं जे पॉप्युलेशन आहे कंट्रीचं पी इज इक्वल टू P0 म्हटलं. मग इक्वेशन 1 मध्ये ठेवलं टी इक्वल टू 0, पी इज इक्वल टू P0. मग सी ची व्हॅल्यू लॉग ऑफ पी ची, ही लॉग ऑफ P0 व्हॅल्यू जी सी ची आहे इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर देअरफॉर इक्वेशन 1 विल बी log of p is equal to k into t plus log P0. आता ही log P0 ची राईट साईडची टर्म लेफ्ट साईडला घेतली तर मायनस होईल, म्हणून log of p मायनस log of P0 is equal to k into t. लॉगॅरिथम प्रॉपर्टी अप्लाय केली, log a minus log b is equal to log of a upon b. Therefore, log of p upon P0 is equal to k into t. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. वेन, आता पुढे दिलेले when population of a country double in 60 year. T is equal to 60 year, therefore number of population becomes 2p0. Therefore equation 2 मध्ये ठेवले तर log of 2p0 upon p0 is equal to 60k. p0 cancel होईल, log 2 is equal to 60k. Therefore k is equal to 1 upon 60 into log 2. इक्वेशन 2 मध्ये ठेवायची k ची व्हॅल्यू. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स log of p upon P0 is equal to t upon 60 into log 2. याला इक्वेशन नंबर लिहिलं थर्ड. आता आपल्याला हाऊ मेनी इयर्स द पॉप्युलेशन बिकम्स ट्रिपल, आपल्याला टी इक्वल टू फाइंड करायचे. पुढे वेन p इज इक्वल टू 3p0, त्यावेळेस टी इज इक्वल टू फाइंड करायचं. मग 3 इक्वल टू पी इक्वल टू 3p0 ठेवा. देअरफॉर log of 3p0 upon p0 is equal to 2t upon 60 into log P0 कॅन्सल होईल. log 3 is equal to t upon 60 into log 2. यावरून t इक्वल टू काय लिहिता येईल तर 60 राईट साईडला घेतलं तर मल्टिप्लाय होईल, log 2 राईट साईडला लेफ्ट साईडला घेतला तर डिव्हाइड होईल, म्हणून 60 इंटू log 3 अपॉन log 2. आणि या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 60 इंटू 1.0986 डिवाइड 0.6912 यांचं डिवाइड केलेला 1.0986 ला 0.6912 ने तर येईल 60 इंटू 1.5894 आणि 60 ने मल्टिप्लाय केलं की 95.4 इयर्स आणि शेवटी लिहायचं मग अँड हेन्स द पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री बिकम्स ट्रिपल इन 95.4 इयर्स. आता होमवर्कसाठी अशा टाईपचं एक एक्झाम्पल आहे, सोडवा. The rate of growth of bacteria is proportional to number present if
Initially, there were 1000 bacteria and the number double in 1 hours. Find the number of bacteria after 2 hours and 1/2 hours. 2 hours and 1/2 hours कसं लिहिता येईल तर 5/2 hours. 2 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन त्यामध्ये 1 ऍड करायचं म्हणजे 5/2 hours. आता सुरुवातीला काय बॅक्टेरिया आहे मग एक्स म्हणा, एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन कल्चर किंवा बॅक्टेरिया म्हणा. त्यानंतर इनिशियली जे दिलेलं आहे t=0 असताना x=1000 दिलेले. त्यानंतर त्यावरून सी ची व्हॅल्यू फाइंड करा, सी ची व्हॅल्यू ठेवा. त्यानंतर बॅक्टेरिया द नंबर ऑफ बॅक्टेरिया डबल म्हणजेच 1000 टू डबल 2000, परंतु टाइम किती असताना 1 hours असताना when t=1. आणि फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 5/2 hours, त्यावेळेस x= फाइंड करायचे. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी विचारू शकतात. हे एक्झाम्पल सोडवा, प्रॅक्टिस करा. म्हणजे पहिले ॲप्लिकेशन जे आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, तर हे आपण इथे संपलं. दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण पुढच्या तासाला पाहू. थांबूया आता. थँक्यू.